स्वाती मलिवाल दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा म्हणून अशा भयावह वास्तवाला सामोरे गेले आहे की ज्याने कोणाच्याही मनाचा थरकाप उडावा। जीबी रोडच्या अंधाऱ्या खोलीत जेव्हा मी एका 15 वर्षाच्या मुलीला पाहिलं तेव्हा क्षणभर माझ्याच डोळ्यांवर विश्वास बसला नाही। कागदावर तिचं वय 15 वर्ष होतं, पण तिचं शरीर 30 वर्षाच्या स्त्रीसारखं दिसत होतं। हे निसर्गाचं देणं नव्हतं तर अमानुष क्रौर्याचं परिणाम होतं। चौकशीत समोर आलेलं सत्य काळीच पिळवटून टाकणारं होतं। त्या मुलीला फक्त 9 वर्षाची असताना पळवून आणलं गेलं होतं। वर्षानुवर्ष तिला अंधाऱ्या खोलीत कैद ठेवून दररोज ऑक्सिटॉसिनची इंजेक्शन दिली जात होती, फक्त ती वेळेआधी मोठी आणि तरुण दिसावी आणि तिच्या शरीराचा सौदा अधिक पैशात करता यावा म्हणून। या इंजेक्शनमुळे तिचं हार्मोन्स आणि शरीर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते। 15व्या वर्षीच तिचं शरीर थकून गेलं होतं, हाडं कमजोर झाली होती। ती रडत रडत सांगत होती, सुई टोचली की असह्य वेदना व्हायच्या, ओरडली तर मारहाण आणि नशेच्या गोळ्या दिल्या जायच्या। त्या निर्दयी लोकांनी तिचं केवळ बालपणच हिरावून घेतलं नाही तर तिच्या शरीराला रसायनांच्या आधारे एक वस्तू बनवलं। आम्ही तिला वाचल्यावर ती थरथरत एकच प्रश्न विचारत होती, ताई, माझं शरीर पुन्हा आधीसारखं होईल का? माझी आई मला ओळखेल का? 9 वर्षांची ती चिमुकली जिला शाळेत जायचं होतं, तिला पैशासाठी जबरदस्तीने वेळेआधी मोठं करण्यात आलं। हीच ती भयानक सत्यता जी त्या भिंतीच्या मागे दडलेली असते। आणि त्याच दिवशी मी ठरवलं, या इंजेक्शनच्या आणि बाल तस्करीच्या माफियांविरुद्धची लढाई थांबणार नाही जोपर्यंत प्रत्येक गुडिया सुरक्षित होत नाही। मुलींच्या पालकांसाठी मनापासून संदेश, आपल्या मुलींवर लक्ष ठेवा, त्यांच्याशी दररोज संवाद साधा। त्यांच्या वागण्यात अचानक बदल, भीती, गुप्तता किंवा शारीरिक त्रास दिसला तर दुर्लक्ष करू नका। त्यांना चांगला स्पर्श, वाईट स्पर्श याबद्दल समजवा। कुणीही गोड बोलून, भेटवस्तू देऊन किंवा धमकावून फसवू शकतो हे स्पष्ट सांगा। मुलींना घाबरवू नका, पण सक्षम आणि आत्मविश्वासी बनवा। त्यांना नेहमी सांगा, काहीही चुकीचं वाटलं तर लगेच आई बाबांना सांगा। आपल्या सतर्कतेतच त्यांच्या सुरक्षित भविष्याचा पाया आहे। आपली मुलगी ही फक्त आपली जबाबदारी नाही, ती आपल्या समाजाची प्रतिष्ठा आहे। मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।